नमस्कार मित्रांनो, जगण्यातील काहीच्या एका नव्या फ्रेश एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो एपिसोड आहे तो एपिसोड सर्वांनी न चुकता पहा आणि न चुकता हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी मदत करा. आपल्याला सर्वांना रोजच्या लाईफमध्ये मोबाईलचा वापर किंवा इंटरनेटचा वापर हा खूप रुटीन भाग होऊन गेलेला आहे. पण कसं आपण ह्या सर्व मोबाईलचा वापर म्हणून सुरुवात करताना त्याच्यामध्ये कसे अडकत गेलोय, कसे गुरफटत गेलोय याची आपल्याला जाणीव होत नाही. आणि गरज म्हणून सुरू केलेली ही गोष्ट आज आपल्याला त्याचं व्यसन आणि ॲडिक्शन या स्वरूपामध्ये कसं नकळत आपल्याला ते त्रास देत आहे, ह्या दृष्टीने हा एपिसोड केला आहे. ह्या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे जे पाहुणे किंवा माझी मैत्रीणच आहे सोनाली काळे आलेली आहे. ती मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्र येथे स्पेशली नॉन सबस्टन्स ॲडिक्शन म्हणून हा जो एक व्यसनाचा प्रकार आहे, म्हणजे इतर जी सबस्टन्स ॲडिक्शन असतात ज्याच्यामध्ये दारू, ड्रग्ज, सिगारेट्स, तंबाखू हे घटक येतात, तसं नॉन सबस्टन्स ॲडिक्शन ह्याच्यामध्ये इंटरनेट, ऑनलाईन गेमिंग, मोबाईल ॲडिक्शन, स्क्रीन ॲडिक्शन ह्या गोष्टी येतात. तर आपल्याला तिच्याकडून नक्कीच ह्याविषयी एक फार महत्त्वाची माहिती मिळेल, जी आपल्या घरातल्या सर्वांनी एकत्र बसून हा एपिसोड पहा असं मी आवर्जून सांगतो. जिथे तुम्हाला कुठेही वाटेल की आपल्या जवळपासच्या काही लोकांना ह्याची गरज आहे तर त्यांना ह्याविषयी नक्की सांगा. तर आपण सोनालीचं स्वागत करूयात. थँक्यू. हॅलो सोनाली. हॅलो. आमच्या या जगण्यातील काहीच्या एपिसोडमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. तर आज आपला जो विषय मगाशी बोललो की मोबाईल किंवा स्क्रीन ॲडिक्शन याविषयी आम्हाला माहिती, खूप जणांची इच्छा होती की ह्या विषयावरती आम्हाला ऐकायचं, कारण कित्येकांना अशा गोष्टीचं ॲडिक्शन असतं. कित्येकांना काही मलाही माहीत नव्हतं की ह्या गोष्टीला ॲडिक्शन असतं. म्हणजे आपण जे तू शब्द सांगितलं की नॉन सबस्टन्स ॲडिक्शन असं म्हणतो. तर सगळ्यात मला सुरुवात ह्याच्यापासून करायची की मला मोबाईलचं किंवा कुठल्याही स्क्रीनचं ॲडिक्शन आहे हे समजण्याचा पॉईंट कुठला? ओके, थोडं करेक्शन करूयात. स्क्रीन ॲडिक्शनपेक्षा स्क्रीन ऑब्सेशन. ओके. कारण ॲडिक्शन म्हटल्यावर आपण काय म्हणतो की सगळं बंद करा, ज्या गोष्टीचं ॲडिक्शन आहे ते करायचं नाही. पण स्क्रीनच्या बाबतीत आपण कोणालाच असं सांगू शकत नाही. म्हणजे आत्ता आपण हे सगळं बघतायत, हे लोक स्क्रीनवर बघणार आहेत, राईट? सो स्क्रीन योग्य पद्धतीने कशी वापरायची हे आपण लोकांना सांगतो जेव्हा ते ऑब्सेशनसाठी येतात. आता त्याचा म्हणजे लोकांना कळण्यासाठी म्हणून स्क्रीन ॲडिक्शन असं त्याचं उपयोग करतो आपण, पण स्पेसिफिकली स्क्रीन ऑब्सेशन असं. आणि मुलांच्या बाबतीत असेल तर तेच म्हणतो आपण, कारण त्यांना ॲडिक्शन आपल्याला झालंय हा म्हणजे तो शब्दच नको मुलांच्या बाबतीमध्ये, म्हणून आपण ऑब्सेशन म्हणतो. आता स्क्रीन ॲडिक्शन किंवा स्क्रीन ऑब्सेशन याविषयी बोलण्यापेक्षा आधी ना थोडंसं मागे जाऊया. म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा आपण अभ्यास करताना, मलाही आठवतंय मी करायचे, अभ्यास करताना अभ्यासाच्या पुस्तकात गोष्टीचं पुस्तक ठेवून आपण वाचायचो, राईट? पण त्या सवयीचा त्रास नव्हता, कारण त्याच्यामुळे माझं खेळणं थांबलंय, मला कुठे बाहेर जायचंय तर मी जात नाहीये किंवा मित्रमैत्रिणींशी गप्पा मारत नाहीये, हे होत नव्हतं. ह्या स्क्रीनमुळे काय झालं, हे सगळं लोकांचं बंद झालं. लोक सोशल होणं बंद झाले, त्यांची रुटीन कामं होणं बंद झाली. त्याच्यामुळे ते ऑब्सेशन आहे असं आपण म्हणतो की ते नाही केलं तर मला चैन पडत नाही, किंवा ते करायचंय म्हणून मी माझी महत्वाची 4 कामं बाजूला ठेवतोय. तेव्हा ते ॲडिक्शन किंवा ऑब्सेशनकडे चाललेत असं आपण म्हणूच शकतो. अच्छा. पण असं होतं की आता आम्हाला दिवसभर मुलांना शाळेचा अभ्यास आजकाल त्याच्यावर आहे. बरोबर. मधल्या पिढीमधल्या लोकांना त्यांचे कम्प्युटर आहेत, लॅपटॉप आहेत, आणि ज्यांचे आता आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आता तितका वेळ वाचायला त्रास होतो, तर आम्हाला आमचे व्हॉट्सअप ग्रुप ह्या निमित्ताने निर्माण झालेत, आमचे जुनं मित्रमैत्रिणी सापडलेत, आम्हाला त्यावर यूट्यूबवर वेगवेगळी चॅनल पाहता येतात, मग आम्ही काय करायचं ते नाही पाहायचं. तर बघा का, आता मुलांना कोविडमध्ये सगळं ऑनलाईन होतं. म्हणजे आपण काउन्सिलिंग ऑनलाईन करत होतो, तू सुद्धा माझ्या मते तुझे पेशंट्स ऑनलाईन बघत असशील, किंवा मुलांना शाळा ऑनलाईन होती, हे सगळं ऑनलाईन होतं. मग मला जर का त्या 8 तासासाठी 6 तासासाठी कंपल्सरी स्क्रीनवर बसायचंय, तर उरलेला वेळ मला स्क्रीनपासून लांब राहायला पाहिजे. हे मी करूच शकते माझ्यासाठी, किंवा एक आपल्याला ॲडिक्शन किंवा ऑब्सेशनच्या बाजूला जायचं नसेल तर. पण आपण काय करतो, आता एवढा वेळ मी काम केलंय स्क्रीनवरच, आता मला काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे, ती एंटरटेनमेंट पण माझी स्क्रीनवर असते, कारण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. म्हणजे मला आठवते लहान असताना आपल्याला टीव्ही फक्त संध्याकाळी असायचा, म्हणजे तो दूरदर्शनचा लोगो आणि ते पण अजून सगळं खूप क्लिअरली आहे. सो
ते सुरू होणार असतं 6-6:30ला, तर त्याच्या आधी मला माझी सगळी कामं संपवायची. त्यामुळे ऑटोमॅटिकली मुलांना पण प्लॅनिंग कसं करायचं, दिवसभराचं माझं अभ्यासाचं, खेळाचं, बाहेर जाण्याचं, ही एक सवय लागलेली होती. आणि मग मला 6:30 नंतर टीव्ही आहे, तोपर्यंत मला टीव्ही नाहीये. आता मुलांना 24 तास टीव्ही लावा, काही ना काहीतरी चालू आहे. त्याच्यामुळे मग मला एंटरटेनमेंट पण तीच आहे, माझं काम पण तेच आहे, मला इन्फॉर्मेशन पाहिजे तर ती पण तिथनंच आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यात अडकत जायला लागते. सो मला माझं गरज किती आहे, मला कुठची गोष्ट बघणं स्क्रीनवर गरजेचं आहे. मला इन्फॉर्मेशन पाहिजे, मी पुस्तकं पण वाचू शकते. म्हणजे मला आठवतंय डॉक्टर नाडकर्णींनी एका त्यांच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपण जी स्क्रीन वापरतो ती 3 कारणांसाठी वापरतो. एक एंटरटेनमेंट असते, एक इन्फोटेनमेंट म्हणजे आपण माहिती मिळवण्यासाठी म्हणून वापरतो, आणि एक एज्युटेनमेंट म्हणजे आता शाळांमधनं पण स्मार्ट एज्युकेशन, सो दे हॅव स्क्रीन. त्यामुळे ते स्क्रीनवरच त्यांचं सगळं एज्युकेशन व्हिडिओ दाखवतात, व्हिज्युअल असतं, आणि नॅचरली त्याचा उपयोग पण होतो. मग या 3 ह्याच्यामध्ये मला माझं काम डिवाइड करता आलं पाहिजे. जर मी कामासाठी, अभ्यासासाठी किंवा इन्फॉर्मेशन गॅदरिंगसाठी 4 तास स्क्रीन बघितली, मग पुढचे 2 तास मी स्क्रीनपासून लांब राहणार आहे. हे जर मी करू शकले मुलांच्या बाबतीमध्ये म्हणा किंवा इव्हन काम करणाऱ्यांच्या बाबतीत, तर ते स्क्रीनपासून लांब राहू शकतात. सिनियर सिटीजन्सचं तू म्हणतोस तसं खरंच आहे की त्यांना आता घरात बाहेर पडता येत नाही. मग निदान कनेक्ट हवा असेल लोकांबरोबर तर मग व्हॉट्सॲप थ्रू होतो किंवा व्हिडिओ कॉल करतात. मग आता बाकी काही करायला नाहीये तर यूट्यूबवरचे व्हिडिओज बघितले. पण तिथे सुद्धा मला, म्हणजे आम्ही त्याला 20-20 रूल म्हणतो की 20 मिनिटं मी स्क्रीनकडे बघतीये तर 20 सेकंद मला ऑफ स्क्रीन बघायचंय, की जेणेकरून माझ्या डोळ्यावर त्याचा ताण नाही येणार. आणि मग ना बऱ्याच वेळा कसं होतं की त्या 20 सेकंदामध्ये मला काहीतरी घरातलं दुसरं दिसतं, आठवतं आणि हे बाजूला राहतं. अदरवाईज जेव्हा आपण स्क्रीनवर असतो आपल्याला बाकीचं काही शुद्धच नसतं आणि बाकीचं काही आठवायचा प्रश्नच येत नाही, कारण आपला मेंदू पूर्णपणे त्याच्यात अडकलेला असतो. सो मला त्यातनं बाहेर पडायचं असेल तर माझे छोट्या छोट्या गोष्टी मला करता येऊच शकतात. सिनियर सिटीजन्स असू देत, नाही तर लहान मुलं असू देत. काय साधारण इफेक्ट काय होतात ती स्क्रीनचे जनरल, म्हणजे शरीरावर आणि इतर मानसिक असे काय होतात? आता स्क्रीन सगळेच जण आपण म्हणतो ना डोळे खराब होतात, चष्मा लागतो. सो आणि आता आपल्याकडे मुक्तांगणमध्ये तर तुलाही माहिती आहे, आपल्याकडे जी मुलं येत आहेत ओपीडीवर येत आहेत ती तर म्हणजे 10 वर्षापासून पुढची आहेत. आपण ऍडमिट करत नाही म्हणून 18 वर्षापर्यंत, नाही तर ती पण येतील. पण अदरवाईज 10व्या वर्षापासून सध्या मुलांना हे व्यसन आहे. त्याच्यामुळे डोळे खराब होणं, तुमची झोप जाणं, कारण मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही हे रात्री बघता ना, मुलं सुद्धा रात्री गेम खेळत बसतायत किंवा रात्री वेब सिरीज बघतायत, टीव्ही आपल्या पिक्चर्स बघतायत. त्याच्यामुळे कन्सिस्टंटली एक छोटी एवढीच स्क्रीन आहे हाता एवढी, आणि त्याच्यावर जर मी कन्सिस्टंटली बघत बसले तर माझे डोळे खराब होणार आहेत. एक साधं सोपं उदाहरण म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी, समजा आपण स्क्रीनवर बघतोय आणि आपल्याला कोणीतरी काहीतरी कारणासाठी हाक मारली किंवा काहीतरी काम सांगितलं, आपली चिडचिड होते है ना. पण तेच आपण काहीतरी काम करतोय किंवा पुस्तक वाचतोय आणि कोणीतरी हाक मारली तर आपण पटकन डोकं वर करून बघतो. कारण जेव्हा आपण स्क्रीनवर असतो ना तेव्हा टू सम एक्सटेंट आपला मेंदू पूर्णपणे बधीर असतो. आपल्याला दुसरं काहीही माहिती नसतं, फक्त एवढा फोकस असतो. आणि ते इतकं कॅची असतं की तुम्हाला दुसरं आजूबाजूचं काही सुधरत नाही. आणि मग तिथे कोणी टोकलं की मग तुम्हाला ॲग्रेशन येतं, तुम्हाला राग यायला सुरू होतो. म्हणजे आपल्याकडे मला आठवतंय एक 12 वर्षाच्या मुलाची केस आली होती आणि त्या मुलांनी लिटरली आईच्या अंगावरती असा ह्याच्यावर टेबलवर आपण फळं चिरण्यासाठी सुरी ठेवलेली असते, ती सुरी घेऊन तो अंगावर धावला. का तर आईनी सांगितलं आता मोबाईल बंद कर. म्हणजे बंद कर इतकंच, की हातातनं काढून घेतला वगैरे असं पण काही नाही, फक्त मोबाईल बंद कर, 1 तास झाला तू मोबाईल बघतोयस, आता मोबाईल बघू नको. म्हणून मग शेवटी त्या आईला वाटलं की नाही कुठेतरी प्रॉब्लेम आहे आणि मग ते त्यांना आपल्याकडे घेऊन आलेले. सो तू म्हणतोस तसं ना की हे ॲडिक्शन आहे हे कळेपर्यंतच वेळ लागतो. कारण तोपर्यंत ठीक आहे, काहीतरी गंमत म्हणून बघतायत, गंमत म्हणून खेळतायत, अशा ह्याच्यामध्ये ते असतं. आणि असं काहीतरी घडलं की मग वाटतं नाही काहीतरी अबनॉर्मल आहे, आता त्याच्यावर काहीतरी काम करायला पाहिजे. पण आपल्या लहानपणी आपण जी गोष्ट ऐकायचो की तो मुलगा चोरी करत असतो आणि मग शेवट पोलीस पकडतात तेव्हा तो आईच्या कानाला जाऊन चावतो. बरोबर, पहिल्या चोरीच्या वेळीच तुम्हाला हे केलं असतं. तर ही गोष्ट बदलायची वेळ आहे का? तीच त्याचा गाभा आहे आणि तेच होतंय का? हे होतंय का? होतंय नक्की, पण ती बदलायची वेळ कुठे हेच लक्षात येत नाही स्क्रीनच्या बाबतीमध्ये.
म्हणजे ना पूर्वी कसं होत होतं, जेव्हा शाळा सुरू होत्या, जेव्हा कोविड आला नव्हता, त्यावेळेला कसं व्हायचं की मुलं शाळेतनं आली, मग ट्युशन असायचं, मग गेम्स असायचे, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना संध्याकाळचा एक अर्धा तास 1 तास असं बघितलं जायचं. हळूहळू कोविडमध्ये जेव्हा सगळं ऑनलाईन झालं, तेव्हा पालकांना पण कळलं नाही की आपल्याला ती लाईन कुठे आखायला पाहिजे. कारण मुलं काय सांगायची, अभ्यास आहे, मग अभ्यासानंतर असाइनमेंट झाल्या आहेत, मग काय टीचरचे मेसेज आले, सो सगळंच त्याच्यावर यायला लागलं. आणि जेव्हा सगळं ऑफलाईन सुरू झालं, तेव्हा कुठच्याच शाळेने असं सांगितलं नाही ना की आता मोबाईल बंद करा मुलांचे. जेव्हा ऑनलाईन करायचं तेव्हा मोबाईल द्या. म्हणजे मला आठवतंय, मी एका पुण्यातल्या स्लम एरियातल्या शाळेबरोबर काम करते. तिथे म्हणजे अशी भाजीवाल्यांची, रिक्षा चालवणारी, अशी सगळ्यांची मुलं येतात. म्हणजे त्या पालकांनी लोन काढून म्हण किंवा स्वतःचं काहीतरी विकून असे मुलांना मोबाईल आणून दिले, आणि मग त्यांचं शिक्षण झालं पाहिजे या सगळ्या दृष्टिकोनातनं. पण या मुलांना त्याच्यामुळे सवयी वेगळ्या लागल्या, कारण आईवडील शिकलेले नाहीत, मुलं काय करतायत हे कळायलाच मार्ग नाही. पण म्हणजे कुठेतरी आता हे सगळं थांबलंय, तर मग आता मोबाईल देऊ नका मुलांना, आता सगळं ऑफलाईन सुरू झालंय, हे कुठेच नाही. कारण टीचर्सना पण नॅचरली तो कन्व्हिनियन्स आहे ना, की व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकला की प्रत्येक पालकापर्यंत पोहोचतोय. मुलं दाखवतायत की नाही दाखवतायत हा प्रश्न नाही. सो कन्व्हिनियन्स आणि कंपल्शन ह्याच्यामधली जी लाईन आहे ना, ती आखता आली पाहिजे, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण ह्यातनं मला असं एक वाटतं की जनरली आजकाल असं झालं की बऱ्याचशा गोष्टी कोविडच्या मातीत थापल्या जातात. हो, असंही होतं. म्हणजे आपल्या कोणाचे हेल्थ रिलेटेड काही इश्यू झाले की तो म्हणतो मला कोविड झालं, तर त्यानंतर हे सुरू झालं. ते काही अंशी ते खरं असेलही, पण पूर्ण तेही नसावं. कारण त्याच्या आधी सुद्धा म्हणजे ह्या गोष्टीची सुरुवात असते की मुलगा जेवतच नाही मोबाईल समोर दिला. आता हे 10-12 वर्षापूर्वी साधारण किंवा त्याच्या थोडं आधी असेल सुरू झालंय, तर ही त्या सुरुवात असते का ह्या सगळ्याची? आहे ना. म्हणजे ना WHO असे नियम सांगितले की मुलं 2 वर्षाच्या खालची असतील तर त्यांना तुम्ही स्क्रीन दाखवलीच नाही पाहिजे. म्हणजे टीव्ही असू दे, मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, मुलांसमोर स्क्रीनच नाही येता कामा. जे होतच नाही ना प्रॅक्टिकली. म्हणजे आईवडील हॉटेलमध्ये कित्येक वेळेला आपण बघतो की 2, 2.5, 3 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्यासमोर मोबाईल लावून दिलाय आणि आईवडील गप्पा मारत जेवतायत. सो ती आई वडील त्यांचा आई वडील त्यांचा जास्त आणखी. त्याच्यामुळे हे तिथूनच सुरू होतं. आणि मग कधी कधी पालक असं, आता काय करायचं, आम्ही ते दाखवल्याशिवाय मुलं जेवतच नाहीत म्हणून आम्ही ते दाखवतो. पण सवय पण आपणच लावलेली असते आपल्या कन्व्हिनियन्ससाठी. सो हा जो कन्व्हिनियन्सचा भाग आहे ना, हा कुठेतरी आपल्याला बाजूला ठेवता आला पाहिजे. कोविडमध्ये ते वाढलं आणि लक्षात आलं. म्हणजे कोविड इज नॉट द रिझन, डेफिनेटली नॉट. म्हणजे मुक्तांगणमध्ये आपल्याकडे पहिली केस आली होती ती खूप जवळजवळ 10-15 वर्षापूर्वीची आहे. म्हणजे ते वडील आले होते एका मुलाचे सांगायला की माझ्या मुलाला कम्प्युटरचं ॲडिक्शन आहे. सो आपण त्याला असं म्हटलं होतं की कम्प्युटरचं ॲडिक्शन होत नाही, असं काही ॲडिक्शन नसतं. तर त्यांनी सांगितलं नाही, मी तुम्हाला सिम्पटम्स सांगतो काय आहेत ते. त्यांनी आम्हाला सांगितलं की तो मुलगा रात्रभर कम्प्युटर्सवर गेम खेळतो, त्याला जेवायची शुद्ध नसते, त्या पाणी प्यायचं खायचं काही नाही. म्हणजे ते आले त्याच्या आदल्या दिवशी तर ते म्हणाले की त्या मुलांनी युरिन पण तिथेच पास केली. सो दॅट वॉज दॅट एक्सटेंट. आणि तेव्हा तर म्हणजे ते जुने डेस्कटॉप कसे असायचे तसे होते आणि त्याच्यावर ठराविकच गेम्स यायचे खरं तर. पण त्या ह्याच्यातही हा प्रकार होता. सो इट हॅज स्टार्टेड लॉंग बॅक. पण आता कोविडमुळे ते जास्त सरफेसवर आलं, दिसायला लागलं, लोकांना लक्षात आलं की हे ॲडिक्शन आहे आणि ह्याच्यावर काम करायला पाहिजे. म्हणून कोविडचं उदाहरण प्रत्येक वेळेला माझ्या मते दिलं जातं. मुंबईला एक संस्था आहे रिस्पॉन्सिबल नेटिझम म्हणून, ती या क्षेत्रामध्ये खूप काम करते. म्हणजे त्यांचा सर्वे म्हणा किंवा या बाबतीतला रिसर्च पण खूप आहे. आणि तिथे त्यांनी सांगितलं की ही 2-3 वर्षाची मुलं सुद्धा ॲडिक्ट आहेत, इतकं त्यांचं स्क्रीन यूज आहे. म्हणजे झोपायला मोबाईलची गाणी किंवा लॅपटॉपवर गाणी लागतात, जेवायला स्क्रीन समोर लागते, नाहीतर मुलं काही करत नाहीत. हा प्रकार 2-3 वर्षापासून सुरू होतो. मग WHO म्हणतो जेव्हा 5 वर्षापर्यंतची मुलं आहेत त्यांना 1 तास स्क्रीन दाखवा. आणि एरवी सुद्धा आपण काय किंवा मुलं काय 5 वर्षाच्या पुढे, मग तुम्ही 70 असाल 72 असाल, तुमचा स्क्रीन यूज हा दिवसातल्या 3 ते 4 तासापेक्षा जास्त नको. पण आता जी लोक IT मध्ये काम करतात त्यांना ऑप्शन नाहीये. मग तिथे आपण म्हणतो काहीतरी रूल्स डिफाईन करा, की जसं मी मगाशी म्हणलं 20-20चा रूल डिफाईन करा की 20 मिनिटं स्क्रीनवर बघतोय ना मी, मग मला 20 सेकंद ऑफ स्क्रीन बघायचंय. मग ते ऑफ स्क्रीन बघताना परत मोबाईल नाही किंवा TV नाही, मग काहीतरी ग्रीनरी बघा, घरातलं काहीतरी बघा, उठून जाऊन डोळे धुवून या, पाणी प्या. असं काहीतरी केल्यामुळे तुम्हाला ते ॲडिक्शन लागायचे चान्सेस कमी होतात. आपण गॅरंटी देऊच शकत नाही, पण नक्की चान्सेस कमी होतात.
काही लोक म्हणतील तिकडे बघणं जास्त त्रासदायक होतं म्हणून स्क्रीन बघितलेलं बरं आम्हाला घरातलं पाहण्यापेक्षा. पण हे समजा आता झाले मान्य मला की मला ऑब्सेशन आहे आणि मला यातनं बाहेर पडायचं, तर सुरुवात म्हणजे मला ह्यातनं आधी एक अशी गोष्ट जाणवली की पूर्वी घरामध्ये एक टीव्ही असायचा, तो सर्वजण बघायचे. नंतर लोकांच्या बेडरूम मध्ये टीव्ही आला, जे आपल्याला तेव्हा पण ऑड वाटलं, पण आता वाटतं ते बरं होतं का काय, कारण ऍटलिस्ट सगळे मिळून एक तरी काहीतरी पाहत होते चॅनल. त्यामुळे तो स्क्रीन टाइमच्या व्यतिरिक्त घरातल्या एकमेकांच्या लोकांची ती एंटरटेनमेंटची एकत्र वेळ सुद्धा संपली आहे. खरं की प्रत्येक जण आपलं गॅजेट घेऊन बसलाय. मगाशी मी म्हटलं तसं की जो OTT प्लॅटफॉर्म आला, त्याच्यामुळे काय झालं की प्रत्येक चॅनलवर काही ना काहीतरी चालू आहे. आता मला एखादी वेबसिरीज बघायची आहे, तुला एखादा पिक्चर बघायचा आहे, अजून कोणाला अजून काय बघायचं आहे, चॉईस अवेलेबल आहे. OTTवर चॉईस अवेलेबल आहे, गॅजेट्स आपल्याकडे प्रत्येकाकडे आहेत. मग तुम्हाला जे बघायचे ते तुम्ही बघा, आम्हाला जे बघायचे ते आम्ही बघतो. म्हणजे सध्या बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये असं दिसतं की टीव्ही हा आजी आजोबा बघतात, त्या घरातली मुलं किंवा जे यंग अडल्ट आहेत हे सगळेजण आपापल्या स्क्रीनवर आपलं आपलं बघतात. त्यामुळे एकत्रपणे बसून एखादा प्रोग्राम बघणं, त्याची मजा घेणं हे पण हळूहळू कमी होत चाललंय. हे अगदी खरं आहे. आपण ना मुक्तांगणमध्ये म्हणतो कोणतंही ॲडिक्शन असू दे त्याचे असे 3 लेवल्स असतात. एक तर यूज, मिसयूज आणि अब्यूज. जोपर्यंत तुम्ही स्क्रीनचा छान वापर करताय, त्याच्यामुळे तुमची डे टू डे कामं अडत नाहीयेत, तुमची महत्त्वाची कामं बाजूला राहत नाहीयेत, तुमचे रिलेशनशिप्स डिस्टर्ब होत नाहीयेत, तोपर्यंत ते यूजच्या लेवलला आहे. ते मिसयूजकडे जायला लागलं की ते ट्रीट करा, म्हणजे मग तुम्ही ॲडिक्शनकडे म्हणजे अब्यूजकडे जात नाही. मग आता मिसयूज होतंय हे कळणार कसं? कारण सबस्टन्स वगैरे काही असेल तर आपल्याला लक्षात येतं, फ्रिक्वेन्सी वाढलेली असते. इथे कसं आपण कारणं देतो ना, माझं काम आहे, माझा अभ्यास आहे, मी रिसर्च करतोय, अशी बरीच कारणं आपल्याकडे असतात. आपण आत्ता मगाशी म्हटलं तसं की हे ॲडिक्शन आत्ताचं नाही आहे. आपल्याकडे जरी अगदी 10-12 वर्षापूर्वी आपण म्हटलं आलं असेल तरी हे अमेरिकेमध्ये वगैरे खूप जुनं आहे. मग त्यावेळेला ना एक AOL म्हणून सॉफ्टवेअर यायचं, अमेरिकन ऑनलाईन असं काहीतरी एक ते सॉफ्टवेअर होतं. तर डॉक्टर किम्बर्ली यंग म्हणून एक सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांच्या मैत्रिणीच्या नवऱ्याला ते ॲडिक्शन आहे असं त्यांना वाटलं होतं. कारण तो जवळजवळ दिवसातले 12-12, 15-15 तास स्क्रीनवर असायचा. आणि आपल्याकडे आता व्हॉट्सॲप वगैरे कसं आहे तसं ते ऑनलाईन चॅटिंगचं सॉफ्टवेअर होतं. म्हणून मग त्यांनी त्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली आणि मग त्या व्यक्तीला ट्रीटमेंट दिली. त्यांचे खूप छान व्हिडिओ पॉडकास्ट पण अवेलेबल आहेत यूट्यूबवरती. त्यांनी एक टेस्ट डिफाईन केली ह्याच्यासाठी, इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट, आणि ही फ्रीली अवेलेबल आहे, म्हणजे इंटरनेटवर पण, परत इंटरनेटवरच. तर ही इंटरनेट ॲडिक्शन टेस्ट समजा आपण आपल्यासाठी घेतली ना तर आपल्याला कळतं आपण कुठच्या लेवलला आहोत. आणि त्या टेस्ट एक 20 क्वेश्चनायरची टेस्ट आहे ती, आणि त्या टेस्टच्या खाली त्यांनी त्यांचं हे दिलेत, कसं तुम्ही आयडेंटिफाय करा, तुम्ही माइल्ड लेवलला आहात, मॉडरेटला आहात, सिव्हिअरला आहात. तुम्ही ती टेस्ट प्रामाणिकपणे स्वतःला घेतली दर ठराविक एका ड्युरेशननी, 3-3, 4-4 महिन्यांनी, तर आपल्याला नक्कीच कळू शकतं की आपण ॲडिक्शनमध्ये आहोत, आपण यूज लेवलला आहोत का आपण मिसयूजला चाललो. जेव्हा मिसयूजला जात आहे तेव्हा त्याच्यावरती ट्रीटमेंट घ्या, मदत घ्या. आपल्याकडे अजूनही सायकोलॉजिस्टकडे जाणं, सायकॅट्रिस्टकडे जाणं, काउन्सिलरकडे जाणं, या सगळ्या गोष्टीला एक टॅबू आहे. तो बाजूला ठेवून आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. मला तर उलट ह्या आत्ताच्या आपल्या एपिसोडच्या दृष्टीने एक काय महत्वाचं वाटलं की सबस्टन्स ॲब्यूज असेल किंवा इतर काही सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतील की ज्यामधला तो टॅबू बऱ्यापैकी कमी होऊन लोक आता जायला लागले. पण कमीत कमी ह्या आत्ताच्या आपल्या गप्पांमधून इतकं तरी लोकांना कळायला हवं की अशासाठी ठिकाणं आहेत आणि तिथे यासाठी मदत मिळू शकते. बरोबर. कारण तीही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नाहीये. तर आता जेव्हा आपल्याकडे मुक्तांगणला असे येतात तेव्हा पण आता सबस्टन्स ॲडिक्शनच्यासाठी एक काहीतरी त्याचा प्रोटोकॉल आहे, तसं ह्याच्यासाठी एक साधारण बेसिक प्रोटोकॉल काय असतो? प्रोटोकॉल असं नाही, जेव्हा ते ॲडिक्शनसाठी म्हणून येतात, म्हणजे घरच्यांना लक्षात येतं की आता मुलगा बाकी काहीच करत नाहीये आणि ह्याच गोष्टींमध्ये अडकलेला आहे. एकतर आपल्याकडे ना मुक्तांगणला येणाऱ्या लोकांमध्ये जास्तीत जास्त गेमिंग आणि गॅम्बलिंगवाले लोक आहेत. कसं होतं, जेव्हा आपण स्क्रीन खूप वापरतो त्यावेळेला नुसतंच आपण वेबसिरीज बघतोय, आपण काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह बघतोय, तर पालक पण फार त्याच्यामध्ये जात नाही. पण एकदा त्याच्यावर पैसे लागायला लागले, पैसे जायला लागले की मग लोकांना थोडी जाग येते की नाही, काहीतरी कुठेतरी आता चालू आहे, ते आपल्याला थांबवलं पाहिजे. सो आपल्याकडे येणारे जास्तीत जास्त पेशंट्स हे आयदर गॅम्बलिंग किंवा गेमिंगमध्ये अडकलेले असतात.
म्हणजे एक पेशंट आपल्याकडे होता, अर्थात त्याचं कर्ज बिर्ज नव्हतं कारण तो स्वतः छान कमवणारा वगैरे होता, पण त्यांनी जवळजवळ 15 कोटी या फक्त आणि फक्त गॅम्बलिंगवरती घालवलेले होते. म्हणजे हे लक्षातच येत नाही त्यांच्या की आपण कुठच्या लेवलपर्यंत जातोय. म्हणजे आता हे कुठलेही गेम असू देत किंवा गॅम्बलिंगचं हे आता जुगार तर आपल्याला सगळ्यांना, ऑफलाईन गॅम्बलिंग सगळ्यांना माहिती आहे. सो या सगळ्या गोष्टी डिझाईनच मुळी अशा केलेल्या असतात की इनिशियली तुम्ही जिंकत जाता आणि मग हळूहळू पैसे जायला लागले की आता गेलेले मला मिळवायचे म्हणून मी परत खेळतो, किंवा मी जिंकलो की तो आनंद आणि ते सगळं डोपामाइन इतकं सिक्रेट झालेलं असतं की मला अजून पाहिजे म्हणून मी परत खेळायला लागतो. सो ते विशेष सर्कलमध्ये तुम्ही अडकायला लागता परत परत. आपल्याकडे जेव्हा हे पेशंट्स येतात ना, आता या पेशंट्सना विड्रॉल इनिशियली दिसत नाही कारण सबस्टन्स शरीरात काही गेलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते विड्रॉल्स येत नाहीत, पण क्रेविंग येतं. म्हणजे या गेमिंगचं किंवा मोबाईल वापरण्याचं क्रेविंग किती असू शकतं हे मला स्वतःला सुद्धा मुक्तांगणमध्ये पेशंट्स ट्रीट करायला लागले तेव्हा लक्षात आलं. कारण ओपीडीवर कसं व्हायचं, ओपीडीवर पाऊण तासाच्या सेशनला यायचे, घरी जायचे, ठराविक वेळ तरी आपण त्यांना म्हणायचो तुम्ही वापरा. मुक्तांगणमध्ये कसं होतं, आपण महिनाभर त्यांना फोनच देत नाही, सो त्यांना अजिबात फोन हाताळायला पण मिळत नाही की जे कंटिन्युअस फोनवर असतात. मग ती मुलं येऊन सांगतात की नाही आम्हाला खूपच त्रास होतोय, हातात काहीतरी पाहिजे, हातात काही नसेल तर आम्हाला त्रास होतोय. म्हणजे कन्झम्पशन आणि हॅबिट, साधी हॅबिट की हातात काहीतरी फोन घेऊन मी खेळतोय हे मला करायचंय, मग तुम्ही मला काही द्या मग त्याच्यासाठी, पण हातात काहीतरी द्या, इथपर्यंत ह्याचं क्रेविंग येऊ शकतं. काय सांगतो माशाळे आपण त्यांना काहीतरी, मग आपल्याकडे आपण क्ले करून घेतो त्यांच्याकडनं, किंवा कॅरम असतो आपल्याकडे, पत्ते नाही सॉरी, पण आपण चेस खेळतो आहेत आपल्याकडे खेळायला. सो हे सगळे गेम्स खेळायला आपण त्यांना एनकरेज करतो. स्पेसिफिकली क्ले ते का, तर तुमच्या सगळ्या फाईन मोटर्सला त्यांनी उपयोग होतो आणि मग त्यांच्या लक्षात येतं अरे आपण हे सगळं खूप छान करू शकतोय. मग आपल्याकडे एक काउन्सिलर आहेत जे त्या मंडला आणि असं सगळं घेतात, मग ते करायला लागतात, मग ती क्रिएटिव्हिटी त्यांच्या लक्षात येते. हे सगळं महिनाभर ते करतात, पण महिन्याभरानंतर परत गेल्यावर त्यांच्याकडे तो मोबाईल असतोच. मग त्यावेळेला आपण त्यांना काय सांगतो, साधारण 2-3 आठवड्यामध्ये एक तर ती किंबर्ली यंगची टेस्ट आपण त्यांना सांगितलेली असते की घरी जाल तेव्हा दर 3 आठवड्यांनी ही टेस्ट करून बघायची, आणि जे मनापासून प्रयत्न करतात ना त्यांना या सगळ्याचा उपयोग होतो. आणि कुठेतरी ते हिट होतं त्यांना की बाबा महिनाभर मी राहूच शकलो मोबाईल हातात नसताना सुद्धा. हे विड्रॉल जे मी म्हटलं ना, हे पहिल्या 1-2 आठवड्यापर्यंत असतात, नंतर मग त्यांना फोनची आठवण पण होत नाही. म्हणजे घरचे म्हणतात व्हिडिओ कॉल करूया, तर ते म्हणतात नको व्हिडिओ कॉल नको, आम्ही ऑडिओवरती बोलतो, आम्हाला व्हिडिओ कॉल नको, कारण ती स्क्रीन नको. कारण त्यांच्या लक्षात येतं की आपण परत तिकडे बघायला लागलो की आपल्याला त्याचा त्रास होणार आहे, सो आपण त्याच्यात पडायचंच नाही. आपला प्रोटोकॉल एवढाच असतो की आपण त्यांना प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायला सांगतो. फक्त जे सबस्टन्सचे विड्रॉल्स असतात ते विड्रॉवल्स नाहीत, पण अदरवाईज इमोशनल सायकोलॉजिकल इफेक्ट हा सेम असतो. म्हणजे ते सबस्टन्सचं ॲडिक्शन असू देत नाही तर इंटरनेटचं ॲडिक्शन असू देत. अच्छा, पण असं किती प्रमाणे आता असं म्हणजे साधारण येणारे लोक किती असतात त्यांना की ह्यासाठी यायचं आहे, आणि असं किती प्रमाण असू शकेल की ज्यांना खरं गरज आहे? किती प्रमाण असू शकेल, आता मुक्तांगणच्या ॲडमिशन्सवरून आपण बघितलं तर आपण दर आठवड्याला साधारण 25 ते 28 ॲडमिशन्स करतो. प्रत्येक ॲडमिशनला कमीत कमी 3 पेशंट तरी आपल्याकडे असे असतात की जे फक्त इंटरनेटसाठी येतात. म्हणजे जवळजवळ 10% हा रेट आहे आत्ता आपल्याकडे बाहेर येणाऱ्यांचा. अजून बाहेर किती असतील, बरेच असतील. त्यामुळे शाळांमध्ये सर्वे केला तर आपल्याला जास्त लक्षात येईल माझ्या मते की हा रेट किती आहे. साधारण एक 8वी ते 10वी किंवा 7वी ते 10वीच्या मुलांमध्ये हा इंटरनेटच्या ॲडिक्शनचा ट्रेट बऱ्यापैकी, ऑब्सेशनचा ट्रेट बऱ्यापैकी असू शकतो. गॅम्बलिंग जसे काय आहेत का आपल्याकडे, म्हणजे उदाहरण की असं सांगण्यासारखं की कसं ते अडकत जातात, अशी ती स्टेप कशी असते? म्हणजे ना माझाच होता पहिला पेशंट इंटरनेटचा, जो साधारण एक 2020ला आपल्याकडे आला होता. आणि म्हणजे त्याची घरची बॅकग्राऊंड ही खूप साधी, म्हणजे वडील ड्रायव्हर आहेत, आई घरची कामं करून वगैरे हे करते, आणि हा मुलगा खूप हुशार आहे. म्हणजे त्याला माहिती आहे मला काय पाहिजे. सो इनिशियली त्याचं कसं झालं की खूप पैसे हातात नाहीत, पण मित्र सगळे असे होते की जे बऱ्यापैकी पैसे हातात आणि खर्च करणारे, मग ते ह्याच्यासाठी खर्च करायचे. मग त्याला असं वाटायला लागलं नाही आपल्या हातात पण पैसे पाहिजेत. आणि तेव्हा नुकतंच माझ्या मते हे गॅम्बलिंग किंवा ते रमी सर्कल वगैरे हे सगळे ॲप सुरू झाले होते.
तर त्याच्यामध्ये त्याचं डोकं खूप छान चालायचं. मग तो काय करायचा, तो त्याच्या मित्रांना मदत करायचा, मित्र पैसे लावायचे, तो ह्यांना मदत करायचा आणि ते जिंकायचे. मग त्याला असं वाटायला लागलं, जर ते करू शकतायत, त्यांना माझ्यामुळे जिंकता येतंय, तर मीच पैसे लावतो आणि मीच जिंकतो. स्वतःकडे मोबाईल पण नव्हता, पण मग मित्रांच्या मोबाईलवरनं 10 रुपये लाव, 20 रुपये लाव, असं करत करत त्यांनी सुरुवात केली. आणि मी मगाशी म्हटलं तसं की इनिशियली तो जिंकायला लागला, त्याला भरपूर पैसे मिळायला लागले. म्हणून मग त्यांनी एक मोबाईल विकत घेतला की जो अगदी बेसिक असेल आणि त्याच्यावरती त्यांनी खेळायला सुरुवात केली. आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते हरण्याची लाईन सुरू झाली की आता माझे पैसे जायला लागले. मग आता पैसे जायला लागले तर मी घेणार कोणाकडनं? मोबाईलवाल्यांनी किंवा या गेम्सवाल्यांनी अजून एक छान गोष्ट केली आहे, ती म्हणजे तुम्हाला ॲपवरती लोन मिळतं. सो तुम्ही ॲपवर अप्लाय करा, तुम्हाला लगेच लोन मिळतं. तिथनं ते लोन घ्यायला लागला तो. असं करत करत त्यांनी जवळजवळ 60 लाख रुपये ह्याच्यावर खर्च केले आणि हे सगळे लोनवरती. आणि जेव्हा ते इतकं वाढलं तेव्हा आईवडिलांच्या लक्षात आलं, नॅचरली, कारण आईवडील दोघंही दिवसभर काम करणार आहेत, त्यामुळे त्यांना कळायला मार्ग नाही. मग आईवडील त्याला इथे घेऊन आले. पण फॉर्च्युनेटली आता तो मुक्तांगणमध्ये राहतोय, शिक्षण पूर्ण करतोय आणि त्याचं बऱ्यापैकी आता तो लाईनवरती काम करायला लागलाय. सो हे अडकत जाणं ना, म्हणजे त्याचं त्याला पण कळलं नसेल आपण कसे अडकत गेलो. पण एकदा कळल्यानंतर आता मला पैसे परत करायचे, तर हे कुठनं तरी तर आणायला पाहिजे, एवढ्या पटकन मला पैसे कोण देणार, मग हेच करूयात आपण. म्हणजे कधी कधी नोईंग अननोईंगली पण मुलं हे करत राहतात. असे बऱ्यापैकी अशा केसेस आपल्याकडे येतात. मी मगाशी म्हटलं तसं तो 15 कोटीवाला, पण फॉर्च्युनेटली एवढंच की त्याचं स्वतःचं कर्ज नव्हतं, स्वतःचेच कमवलेले पैसे त्यांनी सगळे घालवले होते. पण अशा बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे. पण आई वडिलांना ते स्टुडंट असतात मुलं, जे आता बाकीचे थोडी कमवायला लागलेले मुलं तरी ते लोन वगैरे हे करू शकतात. बरोबर. स्टुडंट लाईफ मध्ये मुलं जेव्हा घरच्यांचे पैसे अकाउंट हँडल केलं, तर बऱ्याचदा असं होतं. माझं पण जेव्हा आपले ऑनलाईन बँकिंग केलं तर मी माझ्या मुलांच्या हातात मोबाईल दिला की बघ रे, आम्हाला हे कळत नाही, तू हँडल कर. तर पासवर्ड मुलांना माहिती असतात. ते जरी असलं तरी आपला एक तो चेक असतो की आपण आजकाल पासबुक अपडेट केलं नाही तरी स्टेटमेंट पाहतो. तर हे आई वडिलांच्या लक्षात येत नाहीत का गोष्टी, का त्याला पण काही आयडिया आहेत? कमी शिकलेली मुलं असतील, आई वडील असतील तर नक्कीच लक्षात येणार नाही. म्हणजे आपण पासबुक, आणि कसं असतं ना, माझ्या मुलावर विश्वास आहे, सो मी का पासबुक बघायला जाऊ. आणि म्हणजे आता त्या मुलाला जर बघितलं तर ही सो इनोसंट की त्याच्याकडे बघून कोणी म्हणणारच नाही तो असं काही करेल. त्याच्यामुळे आई वडील पासबुक बघण्यापर्यंत एवढे जात नाहीत, कारण मुलावर 100% विश्वास असतो. जेव्हा पैसे जास्त जात आहेत हे लक्षात येतं किंवा लोक विचारायला येतात की तुमच्या मुलांनी आमच्याकडनं पैसे घेतले, किंवा ॲपवरनं कॉल यायला लागतात, कारण इव्हेंच्युअली आई वडिलांचे नंबर दिलेले असतात. मग त्यांना जेव्हा कॉल यायला लागतात तेव्हा ते कुठेतरी बेल रिंग होते की अरे काहीतरी आहे. मग या गोष्टी बघायला सुरुवात होतात. कारण नाही तर माझा विश्वास आहे माझ्या मुलावरती, मी कशाला उलटं सुलटं काही बघायला जाऊ. आणि पासबुक वगैरे हे आपण बघू, बरोबर, कारण आपल्याला ते सगळं, ती एक सवय पहिल्यापासूनची असते. पण ही न शिकलेली, कमी शिकलेली लोक असतात, ती या भानगडीत फारशी पडतच नाही. त्यामुळे आपल्यासारख्या घरांमध्ये जिथे शिक्षण भरपूर आहे, जिथे हा बँकिंगचा अवेअरनेस आहे, तिथे या गोष्टी पटकन लक्षात येतात. पण मी ज्या दुसऱ्या व्यक्तीचं उदाहरण दिलं, ती व्यक्ती स्वतः कमवणारी होती, त्यामुळे त्याचे वडील कशाला बघायला जातील की तो काय करतोय. लग्न झालेलं आहे, मुलं बाळं आहेत, सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे ते जेव्हा लोक घरी पैसे मागायला आले तेव्हा लक्षात आलं की अरे यांनी एवढं सगळं केलेलं आहे, आता ते रिपे करायचंय, ते कुठून करणार. त्यामुळे घरामधल्या वस्तू चोरीला जाणे वगैरे प्रकार किती होतात यामध्ये? हे वस्तू जात नाहीत, नॉर्मली दागिने चोरीला जातात. आणि ते सुद्धा अशा म्हणजे घरात ठेवलेले, कारण लॉकरमध्ये ठेवलेले दागिने असतील तर ती सही लागते, अनलेस यू फ्लॉज दॅट की बाबा मी सही चुकीची केली आहे. अजून तरी फॉर्च्युनेटली असं आपल्याकडे कोणी आलेलं नाहीये. पण अदरवाईज घरातले दागिने, घरातले पैसे चोरीला जाणं हे हमखास होतं. पण ते खूप क्वांटिटीमध्ये गेले तर लक्षात येतं. आज 10 रुपये गेले, उद्या 15 रुपये, उद्या 50 रुपये, तर ते पटकन लक्षात येणार नाही. पण जेव्हा ते हजारांमध्ये जायला लागतात त्यावेळेला ते लक्षात येतं. म्हणजे आत्ता एक रिसेंटली आपल्याकडे पेशंट ॲडमिट झालाय, त्यांची घरची भरपूर शेती बिती सगळं आहे. लग्न झालं त्या मुलाचं 2 वर्षापूर्वी, मुलगी आहे त्याला आता एक, आणि स्वतःच्या नातेवाईकांकडनं नाही पण बायकोच्या नातेवाईकांकडनं त्यांनी पैसे घ्यायला सुरुवात केली, कारण जावई आहे ना, मग कोणी नाही म्हणणार नाही. त्यामुळे तिथनं घ्यायला लागला. आणि मग वर्षभरानंतर जेव्हा ते लोक पैसे मागायला सुरुवात केली तेव्हा ह्यांच्या लक्षात आलं की हा काहीतरी करतोय. सो वर्षभर कोणाच्याही लक्षातच आलं नाही, कारण शेतावर जातोय, काम करतोय, तो शेतावर जायचा, थोडंफार काम करायचा, झाडाखाली बसून गेम सुरू. सो हे लक्षात यायला खूप वेळ लागतो.
सबस्टन्स अब्यूज पटकन लक्षात येतं, कोणी पिऊन आलंय, घेऊन आलंय, सिगरेट प्यायली, तंबाखू खाल्लं, आपल्याला वास येतो, इथे तो प्रश्नच येत नाही. पण एक गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळे लक्षात येऊ शकतं, मुलांचे म्हणजे जो कोणी खूप मोबाईलवर असतो ना, त्याच्या डोळ्यांमध्ये फरक पडतो. डोळे लाल होतात, बारीक होतात, किंवा कपाळावर कायम आठ्या असतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या जर आपण मार्क केल्या, किंवा वॉशरूममध्ये जाऊन वेळ घालवणं हे वाढतं, कारण मला इथे कोणी मोबाईल बघू देणार नाही घरात, सो मी वॉशरूममध्ये जाऊन बघतो. मग वॉशरूममध्ये मोबाईल घेऊन जाणं, तिथे जास्त वेळ घालवणं, हे वाढायला लागतं. आणि मग तिथनं आपल्याला थोड्याफार आयडियाज मिळू शकतात की बघायची किंवा लक्ष द्यायची गरज आहे. हा तर एक विषय फार मोठा आहे, पण जेव्हा यातला एक भाग जो होता की शॉपिंग, हे सुद्धा एक आजकालचं ॲडिक्शनमध्ये आहे. म्हणजे हा माझ्यासाठी एक शॉकिंगच विषय होता की ह्या गोष्टीचं ॲडिक्शन असतं. तर हा काय प्रकार असतो, म्हणजे शॉपिंग ॲडिक्शन? ऑनलाईन शॉपिंग शॉपिंग है ना. म्हणजे आता मला आज काय मला वाटलं काहीतरी घ्यायचंय, बाहेर जायची इच्छा नाहीये, किंवा आता बाहेर पाऊस पडतोय, तसा पाऊस पडतोय, पण काहीतरी हवंय आता, किंवा ठराविक एका गोष्टीची खूपच गरज आहे, मी पटकन Amazon ऑन करते, मला काय हवंय ते मी बघते आणि मला